नमस्कार। आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी आज उठलेली आहे। आज आहे संडे। दररोज 5 वाजता उठते, पण आज संडे असल्यामुळे 5:30 ला उठते आणि दररोज मी उठल्यावर देवाचे आभार मानते आणि हा कृष्णाचा फोटो मी मुद्दामच समोर ठेवलेला आहे। मला खूप छान वाटतं आणि कृष्णाचा चेहरा बघून पाया पडून आभार मानून मगच मी बाहेर येते आणि इकडे बाहेरचं वातावरण इकडे पाहू शकता। खूप छान आहे, हिरवळ आहे, झाडं आहेत आणि पक्ष्यांचा असा किलबिलाट आवाज आहे। खूप छान वाटतंय। सकाळी सकाळी हवा खूप छान असते आणि असं निसर्ग आणि पक्ष्यांचा आवाज खूप छान वाटतं। दररोज सकाळी उठल्याबरोबर अगोदर कोमट पाणी पीत असते मी, 1 ग्लास पूर्ण। त्यामध्ये कधी अल्वेरा किंवा कधी मध असतं, कधी आपलं लिंबू असतं। तर आज मी घेत आहे आपलं लिंबू घेत आहे, कोमट पाणी आहे। तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढंच घ्या तुम्ही, म्हणजे जास्त गरम पण करू नका। त्यामध्ये असं लिंबू टाकून आता छान असं मिक्स करून आपल्याला हे पाणी हळूहळू प्यायचं आहे। जे रात्रभर आपलं लाळ असते, जो स्लायवा जमलेला असतो, तो आपल्या शरीरासाठी खूप छान असतो। त्यामुळे पाणी एकदम शांत आणि असं एकदम सायलेंट प्यायचं आहे। आणि त्यानंतर पाणी पिऊन झाल्यावर माझं एक्सरसाइज असतं। कितीही घाई असू द्या, मी 10 मिनिट तरी वेळ मी देतेच दिवसभरामधला। अगदी जॉगिंग तरी करतेच करते, अगदी सकाळी नाही भेटला इव्हनिंगला तरी करतेच करते मी हे सगळं। इथे मी आता ध्यान करत आहे आणि दिवसभरातून तुम्ही कधीही ध्यान करू शकता। अगदी 10 मिनिटे जर शांत राहिलात, मन शांत ठेवून असं एकाग्र ठेवून मनात कुठलेच विचार न आणता जर तुम्ही असं शांत ध्यान केलात, खरंच याचे खूप फायदे आहेत। त्यामुळे ध्यान तुम्ही रेग्युलर करत जा, कधीही करू शकता। हे अगदी सकाळीच करावं असं नाही, तुम्ही कधीही करू शकता। याचे खूप फायदे आहेत, त्यामुळे रोज करा। त्यानंतर आता मी इथे बदाम रात्रीच भिजत घातलेले आहेत। हे सगळ्यांसाठी आहेत आणि हे खूप छान असतं, लागतात पण खायला टेस्टी लागतात आणि खूप हेल्दी पण असतात। म्हणून मी इथे फक्त 4 वरचे पूर्ण साल काढून असं व्यवस्थित बारीक बारीक चावून खात असते आणि चहा घेत नाही, हे तुम्हाला माहीतच आहे। त्यानंतर खाली थोडेसे असे फुलं मिळतात आमच्या, मग तिथून मी थोडेसे हे फुलं घेऊन आलेले आहे आणि आता पूजा करणार आहे। आज संडे आहे, खूप घाई असते, पण आपण पूजा तर केलीच पाहिजे। असंच थोडंसं आता देवपूजा म्हणजे झालेली आहे। जे फुलं आणले होते ते सगळं असं अगदी रविवारी सिंपल असतो, वेळ अजिबात नसतो पूजेसाठी। आता इकडं लगेच ब्रेकफास्टची तयारी करत आहे आणि आता इकडे मी पोहे बनवत आहेत। असं जर तुम्ही चाळणीमध्ये जर भिजवलात तर अगदी खूप छान असं मोकमोकळे होतात, म्हणजे असं गोळे गोळे होत नाही। ते 5 ते 10 मिनिट ठेवलात तर लगेच आपले पोहे मोकळे आणि छान लागतात। आणि लगेच मी सगळ्यांची अंघोळी वगैरे झालेले आहेत आणि इकडं आज संडे खूप बिझी डे असतो माझ्यासाठी। सगळे भाजी वगैरे सगळं आणावं लागतं, त्यामुळे आणि एक उद्देश असतो की कामं सकाळी पटापट आवरली पाहिजे। त्यामुळे इकडे आता ब्रेकफास्ट बनवतच मी इकडे आता मशीन पण लावलेली आहे आणि लगेच आता मला नाश्ता वगैरे आमचा आता झालेला आहे आणि लगेच मी बाजारात आलेले आहे, कारण भाज्यासुद्धा मला आजच आणावं लागतं सगळं। नंतर वेळ पण नसतो आणि एकाच दिवशी सगळं आणून सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं की आपल्याला पण बरं पडतं रोजच्या रोज डबे वगैरे करायला। आता
इकडे आता प्रेस चालू आहे, सगळे कपडे वगैरे. आज माझं काम थोडंसं कमी होत आहे म्हणून यांच्याकडे जरा वेळ होता, म्हणून त्यांनी सगळे कपडे स्वतःचे पूर्ण असं प्रेस करून घेत आहेत. आणि आता इकडे अंशूची एक्झाम सुरू आहे, उद्यापासूनच आहे. अंशू अभ्यास करू लागले आणि घराचं वातावरण पण एकदम शांत आहे आणि तो छान असा. आता उद्या त्याचा इंग्लिशचा पेपर आहे, त्याची फर्स्ट सेमिस्टर सुरू झालेली आहे आता उद्यापासून. आणि तो आता म्हणजे पूर्ण आता 5-6 दिवस झाले कंटिन्यू अभ्यास करू लागलाय तो. आणि इकडे कृष्णासाठी बनवतोय. काय बनवतो पण? नेकलेस बनवतो. आणि तुला बनवता येतं नेकलेस? ओके, बनव. आता काय खाणार आहे तू? काय खाणार आहे? हंग्री झाला का? नाही, काहीच नाही खायचं आता तुला. आफ्टरनूनला काय खाणार? उपमा खाणार? चपा भाजी नाही खाणार? नाही का? हे बघा इथे असे बनवले. रियाचं काय सुरू असतं त्यालाच माहीत असतं. आणि तो असं मण्या आहेत त्याचं काहीतरी करू लागलाय, क्रिएटिव्ह काहीतरी. असं मुलांना आपण काहीतरी क्रिएटिव्ह करायला दिलं पाहिजे. म्हणजे आम्ही सांगितलं पण नाही, असंच मण्या होते आणि ते स्वतः ते काहीतरी त्याला सुचलं आणि तो बनवू लागला. काय कृष्णासाठी नेकलेस असं त्याचं म्हणणं आहे. आणि असं छान त्याने म्हणजे काही नाही, फक्त मण्याच आहेत ते, पण असं एक विचार तरी कृष्णासाठी नेकलेस असे शब्द जे असतात त्याची कल्पनाशक्ती असते. इथूनच आपल्या मुलांचे विकास व्हायला सुरुवात होते. म्हणून त्यांना अशी जी काही कामं करतात त्यांना कधीच रागवू नका, चांगले कामं करायला सांगा. असं तो एक छान असं ग्रीन कलरचं नेकलेस बनवलेला आहे. आणि इथे सगळे आणलेले भाज्या, कढीपत्ता असो किंवा पूर्ण जे भाज्या आणलेल्या आहेत ते मी असं एक मिठाच्या पाण्यामध्ये 15 मिनिट तरी ठेवून असं छान क्लीन करून ठेवते. तुम्ही भाजी वगैरे क्लीन झाल्यानंतर आता मी इकडं अगदी सिंपल जेवण बनवणार आहे. आपलं दाल फ्राय आणि भात बनवणार आहे. आणि हे दाल फ्राय कसं बनवणार आहे ते तुम्हाला सांगते. अगोदर मी डाळ शिजून घेतलेली आहे आणि त्यानंतर इकडं मोहरी, तेल गरम झालेलं आहे, मोहरी, आपलं जिरे तडतडत आहेत. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे थोडंसं लसूण आणि आपलं कढीपत्ता. त्यानंतर थोडंसं लाल झाल्यावर आपल्याला 2 मिरच्या जे असतात ते कट करून घेऊन टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जो कांदा असतो जो कट केलेला तो पूर्ण टाकायचा आहे. अगदी आपल्याला कांदा पूर्ण लाल होऊ द्यायचा नाही आहे, थोडंसं एक शिजलं पाहिजे एवढंच, 1-2 ते 3 मिनटामध्ये. त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. दोन्ही पूर्ण आपल्याला सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण व्यवस्थित छान मिक्स करून. मग याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपलं पाणी सुटून पूर्ण असं जे टोमॅटोचं हे असतं ते पूर्ण आपल्या तेलात उतरतं आणि ते खूप छान आणि टेस्टी लागतं. त्यामुळे पूर्ण असं 1 मिनिटभर वाफवून घेऊन मग त्यामध्ये आपण सगळं जे काही असतात मसाले ते तुम्हाला टाकायचे. इथे थोडंसं मी गरम मसाला टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर एवढंच टाकलेलं आहे. तुम्हाला तुम्ही कितपत खाता त्यावर तुम्ही लाल मिरची पावडर टाका. आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊन 1 मिनिटभर ठेवून त्यानंतर आपल्याला इथे आपण जी डाळ शिजवलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे. पूर्ण असं छान आणि अगदी 10 ते 15 मिनटामध्ये होणारा आणि हलका फुलका फास्ट असं. संडेला मी काहीतरी सकाळी नाश्ता बनवलेला असतो त्यामुळं असं एकदम सिंपल जेवण असतं, हेवी असं नसतंच. त्यामुळं हे छान असे आपली इथं हॉटेलसारखी दाल फ्राय बनवून तयार आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान आणि खूप टेस्टी लागते. आणि इथं दाल फ्रायमध्ये टाकत असते वेळेस गरम पाणीच टाका, त्यामुळं आपली डाळ वेगळं आणि पाणी वेगळं होत नाही. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. आणि इकडं मी लगेच थोडंसं भात करणार आहे जिरा राईस कुकरमध्येच. आणि तेल जिरं इथं मी टाकलेलं आहे आणि तमालपत्र टाकलेले आहेत. पूर्ण असं
तांदूळ अगोदर व्यवस्थित मिक्स करून मग थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता इथं आपलं दाल फ्राय आणि भात दोन्ही रेडी आहेत आणि आमचं जेवण पण झालेलं आहे आणि मी थोडंसं रेस्ट केले आहे आणि संडेला थोडंसं दिवसभर पूर्ण मी बिझी असते, 1-2 मिनिटसुद्धा मला वेळ नसतो, कंटिन्यू कामं असतात आणि त्यानंतर थोडंसं एक अर्धा तास मी जरा रेस्ट केले आणि त्यानंतर जेवढे मी भाज्या आणल्या होत्या, जेवढे मी धुवून ठेवलेल्या होत्या ते पूर्ण आता मी इथं फ्रीजमध्ये ठेवत आहे पूर्ण डब्यामध्ये, म्हणजे आठवड्याभराचं टेन्शन राहत नाही असं जर आपण केलं तर. आणि छान असं आपले भाज्या, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची जी असते सगळं असं व्यवस्थित देठ वगैरे अगोदरच काढलेले असतात आणि जे सुकल्यानंतर फॅनला सुकलेले असतात आणि सगळं ज्या त्या डब्यामध्ये भरून मी असं व्यवस्थित छान क्लीन करून ठेवत असते. आणि खूप बिझी डे असतो, त्यानंतर मी आपलं गहू वगैरे काही दळण दळायचं असेल तर ते सुद्धा आपण नीट व्यवस्थित करून ठेवते पिशवीमध्ये भरून. मग पूर्ण इव्हनिंगच होते याच्यामध्ये सगळं पूर्ण, मग झाडू मारायचं असतं, घरामध्ये खेळण्या वगैरे पडलेले असतात, हे सगळं क्लीन करून पूर्ण असं झाडू वगैरे मारून पूर्ण घरामध्ये पडलेला असतो पसारा ते सगळं उचलून व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून मग झाडू वगैरे मारायला मला जवळपास 5-5:30 तरी होतातच. असं पूर्ण दिवस खूप बिझी जातो माझा, संडे पूर्ण बिझीच असतो आणि हे सगळं कामं करायला आवडतात पण. आणि एक दिवस केलं ना पूर्ण आठवडाभर टेन्शन राहत नाही भाज्यांचं वगैरे. पूर्ण मी सोमवारी काय करायची, मंगळवारी काय करायचं ह्या पद्धतीनंच सगळे भाज्या वगैरे सगळं घेऊन येत असते, म्हणजे ऐन टायमावर आपल्याला टेन्शन पण येत नाही. त्यामुळं असा असतो माझा संडेचं रुटीन. आणि नंतर दिवा वगैरे लावून आणि रात्रीचं थोडंसं जेवणाची तयारी असते आणि मी असं आज पुरी बनवलेली आहे. तर असा होता आजचा संडे स्पेशल माझं रुटीन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.